नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 26 जून 2026 चा करंट अफेअर्स इथे बघणार आहोत। तर मित्रांनो, सेशन सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि सोबत सोबत गटक पूर्व परीक्षेची जाहिरात सुद्धा आलेली आहे। 27 सप्टेंबरला आपली एग्जाम असणार आहे। जर का तुम्हाला ती परीक्षा द्यायची असेल, छान तयारी करून घ्यायची असेल तर तुम्ही आपली बॅच जॉइन करू शकता अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरून। गटक पूर्व परीक्षेची विजेता बॅच, फी फक्त 499 रुपये आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहे आणि 27 सप्टेंबर पर्यंत व्हॅलिडिटी असेल बॅचची। यामध्ये जीएस चे रिव्हिजन लेक्चर्स असतील, सोबत सोबत करंट अफेअर्सचे रेकॉर्डेड लेक्चर्स दिले जातील। काही अडचण असेल कॉल मेसेज करा, बाकी आपलं टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉइन करायचं आहे। तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पहिला प्रश्न आहे, जून 2026 मध्ये कोणता देश अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 10वा सदस्य बनलेला आहे? तर करेक्ट आन्सर आहे उझबेकिस्तान। उझबेकिस्तान हा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 10वा सदस्य बनलेला आहे। सो बेसिकली जर आपण पाहिलं तर न्यू म्हणजे जो काही मध्य आशियाचा पार्ट आहे, त्या मध्य आशियातला हा पहिलाच देश आहे जो न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य बनलाय। आणि या बँकेची जी ऑफिशियल वेबसाईट आणि नियम आहेत त्यानुसार एकूण 13 देशांचा यामध्ये समावेश आहे। यापैकी 10 देश पूर्ण सदस्य आहेत, तर 3 देश जे आहेत त्यांना प्रस्तावित सदस्य म्हणून वर्गीकृत केले, ज्यामध्ये उरुग्वे, कोलंबिया आणि इथिओपियाचा समावेश होतोय। तर न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना जर आपण पाहिली तर ती 2014 मध्ये झाली होती। 7 जुलै 2015 ला त्याचं ओपनिंग झालं होतं आणि शांघाय चीनमध्ये त्याचं मुख्यालय आहे। कोणी स्थापना केली होती तर संस्थापक आहे ब्रिक्स ग्रुप। सो बेसिकली बहुपक्षीय विकास बँक आहे, ज्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांनी ब्रिक्सने ती स्थापन केलेली बँक आहे। ज्याचे पंतप्रधान दिल्मा रुसेफ आहेत, ब्राझीलचे ते पहिले राष्ट्रपती केवी कामत 2015 ला ते राष्ट्रपती होते याचे। सो सध्याचे जर सदस्य देश पाहिले तर टोटल 13 देश आहेत। तर मी तुम्हाला याचे कोण काय आहेत हेड ते सुद्धा सांगितलेलं आहे। मग पुढे जाऊया। जून 2026 मध्ये भारताने फ्रान्सच्या कोणत्या शहरातील डिपार्टमेंट स्टोअर मध्ये यूपीआय सुरू केलं, युनिफाईड पेमेंट सिस्टम सुरू केलेला आहे? तर फ्रान्सच्या नीस शहरामध्ये सुरू केलेलं आहे। मग जर आपण पाहिलं तर यामुळे जे काही भारतीय पर्यटक आहेत जे तिकडे जात आहेत तर त्यांच्यासाठी थोडंसं इझी होईल ट्रान्झॅक्शन करणं। सो कुठल्याही प्रॉब्लेम शिवाय ते इझिली काय करू शकतात, त्यांच्या इंडियन बँक्स मधून ट्रान्झॅक्शन करू शकतात। सॉरी। सो जे भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत पियुष गोयल, तर त्यांच्या हस्ते याचं काय केलेलं आहे, ऑफिशियली ओपनिंग करण्यात आलंय। फ्रान्स बद्दल मग थोडंसं लक्षात ठेवायचं झालं तर युरो त्याचं चलन आहे, अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन आहेत आणि पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे। जून 2026 मध्ये राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या नवीन महानिरीक्षक पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर करेक्ट आन्सर आहे सुंदरराज पट्टीलिंगम यांची आयजी म्हणून नियुक्ती झालेली आहे। सो केंद्रीय गृह मंत्रालयाने यांना काय केलेलं आहे, आयजी म्हणून यांना नियुक्त केलेलं आहे, बेसिकली महानिरीक्षक म्हणून नियुक्त केलंय। मग ही जी एनआयए आहे, राष्ट्रीय तपास संस्था आहे इन्व्हेस्टिगेशनची जी, तर त्यामध्ये 31 डिसेंबर 2008 ला ही स्थापन झाली होती। यामध्ये गृह मंत्रालयाअंतर्गत प्रशासकीय नियंत्रण ठेवलं जातं। राष्ट्रपती राकेश अग्रवाल आहेत आणि नवी दिल्लीला याचं मुख्यालय आहे। राष्ट्रपती म्हणजेच काय, त्याचे अध्यक्ष, प्रेसिडेंट त्या संस्थेचे। त्यानंतर जून 2026 मध्ये कोणती कंपनी भारताची 30वी युनिकॉर्न कंपनी बनली आहे? तर सर्वम एआय ही भारताची काय बनलेली आहे, 30वी युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे। जून 2026 मध्ये बंगळुरूमध्ये असलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठीचा जो स्टार्टअप आहे सर्वम एआय, हे 130वा काय बनलेला आहे, तर युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे। मग या कंपनीने जर आपण पाहिलं तर त्यांची जी सिरीज आहे बी फंडिंग फेरीमध्ये $234 दशलक्ष इतकं फंडिंग उभारले आणि त्याचं एकूण मूल्यांकन $1.5 अब्ज वर पोहोचलेलं आहे। ठीक आहे, तर हे थोडंसं लक्षात ठेवा। इथे करेक्ट कराल, 30वी नाही 130वी। ओके, 130वी हा इथे स्टेटमेंट करेक्ट करायचंय। मग युनिकॉर्न म्हणजे काय, युनिकॉर्न कंपनी कोणाला म्हटलं जातं, तर अशी कंपनी की जी $1 अब्ज किंवा मग त्यापेक्षा जास्त मार्केट व्हॅल्यू असलेली जी काही कुठलीही खाजगी स्टार्टअप असेल तर त्याला युनिकॉर्न म्हटलं जातं। मग ही सर्वम एआय अशी एक कंपनी आहे जी शेअर बाजारामध्ये, आणि जर आपण पाहिलं तर ही अशी स्टार्टअप कंपनी असते की जी शेअर बाजारमध्ये काय नसते, सूचीबद्ध नसते। सो तशी कंपनी युनिकॉर्न कंपनी म्हणून घोषित केली जाते।
पुढे बघा, जून 2026 मध्ये फिफा वर्ल्ड कपच्या 6 आवृत्त्यांमध्ये खेळणारा जगातला पहिला पुरुष फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर बघूनच समजत असेल, लिओनेल मेसी. मेसी हा काय ठरलेला आहे? तर पहिला पुरुष फुटबॉलपटू ठरलाय की जो काय केलेला आहे, ज्याने 6 आवृत्त्यांमध्ये त्याने फिफा वर्ल्ड कप मध्ये खेळलेला आहे. सो अर्जेंटिनाचा हा दिग्गज खेळाडू आहे, सगळ्यांना माहिती असेल, फुटबॉल प्रेमी जे आहेत त्यांचा फेवरेट सुद्धा असू शकतो. सो अल्जेरिया विरुद्धचा त्यांचा पहिला सामना होता आणि त्यांनी ती ऐतिहासिक कामगिरी केली, यामध्ये रेकॉर्ड केला. सोबत सोबत त्या लिओनेल मेसीने काय केलं, तर पहिलं विश्वचषकची हॅट्रिक सुद्धा इथे नोंदवलेली आहे. त्याचबरोबर त्याने फिफा वर्ल्ड कप जे आहे त्याच्या यामध्ये हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त गोल करण्याचा जो काही जर्मनीचा मिरोस्लाव क्लोजे आहे, तर त्याचा सुद्धा रेकॉर्ड जो होता 16चा, तर तो रेकॉर्ड सुद्धा बरोबर केलेला आहे 16 गोल्सचा. पिच ब्लॅक 2026 या द्विवार्षिक बहुराष्ट्रीय सरावाचं आयोजन कोणता देश करत आहे, ज्यामध्ये भारतीय हवाई दल सहभागी होणार आहे? तर पिच ब्लॅक 2026 याचं जे आयोजन आहे तर ऑस्ट्रेलिया करत आहे, ज्यामध्ये भारतीय हवाई दल, इंडियन एअरफोर्स जे आहे ते समावेश करणार आहे, त्यामध्ये समाविष्ट होणार आहे. सो हा जो दर 2 वर्षांनी होणारा जो बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सराव आपल्याला बघायला मिळतो, जो 20 जुलै ते 7 ऑगस्ट 2026च्या कालावधीमध्ये नियोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया यजमान देश आहे आणि भारतासोबत एकूण 19 देश यामध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिका, UK, फ्रान्स, जपान, सिंगापूर असे देश यामध्ये असणार आहेत. सो इतर लष्करी सरावांबद्दल सुद्धा तुम्हाला दिलेले आहे. लामित्रे भारत आणि सेशल्स दरम्यान असलेल्या डिफेन्स अकॅडमीच्या, सेशल डिफेन्स अकॅडमीच्या इथे आपल्याला 11वी आवृत्ती जी आहे ती याची बघायला मिळणार आहे. देन भारत आणि किर्गिस्तान यांच्या दरम्यान खंजर 13 हा म्हणजे XIII वाला 2026चा संयुक्त लष्करी सराव आपल्याला बघायला मिळेल. 13वी आवृत्ती असेल आसाम मध्ये मिसामारी या ठिकाणी. त्यानंतर नॉर्वेमध्ये द्विवार्षिक आर्टिक लष्करी सराव कोल्ड रिस्पॉन्स 2026, तर याचं सुद्धा आयोजन केलंय, नाटोचा यामध्ये सहभाग असणार आहे. त्याचबरोबर वज्रप्रहार जे आहे ते भारत आणि अमेरिकेच्या दरम्यानचा वार्षिक सराव आहे, हिमाचल प्रदेशमध्ये वाकलो या ठिकाणी तो होणार आहे. 16वी आवृत्ती असेल. अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा संयुक्त लष्करी सराव आपल्याला फ्रीडम शील्ड 2026 चेरियन द्वीपकल्पाच्या इथे, पेनिन्सुलाच्या इथे दिसेल. देन संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन 2026चा, जो इंडियन आर्मी जी आहे आणि जपानचं जे आर्मी बेसिकली भूदल जे आहे तर यांच्या जॉईंट वाला ते सराव असणार आहे. 7वी आवृत्ती उत्तराखंडमध्ये आयोजित केलेलं आहे. मग पुढे जाऊया. जून 2026 मध्ये संरक्षण मंत्रालयाने कोणत्या राज्यांमध्ये 2 नवीन स्वतंत्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स NCC राज्य संचालनालयाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे? तर नवीन NCCच्या राज्य संचालनालयाच्या स्थापनेला मंजुरी जी आहे ती आंध्र प्रदेश आणि झारखंड या राज्यांमध्ये दिलेली आहे. बघा, सो जी काही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आहे, संरक्षण मंत्रालय आहे, त्या संरक्षण मंत्रालयाने आंध्र प्रदेश आणि झारखंड हे जे 2 राज्य आहेत तर या 2 राज्यांमध्ये सेपरेट NCCचे जे राज्य संचालनालय असतात तर त्यांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. सो हा जो एक हिस्टॉरिकल निर्णय आहे, त्यामुळे NCC राज्य संचालनालयाची एकूण संख्या जी आहे ती 17 वरून 19 वर गेलेली आहे. देन NCC बद्दल जर आपण पाहिलं तर नवी दिल्लीला मुख्यालय आहे त्याचं आणि 15 जुलै 1948 ला NCC ची स्थापना झाली होती. लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स हे याचे महासंचालक आहेत. एकता आणि शिस्त हे NCCचं बोधवाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रान्सच्या डसॉल्ट सिस्टेम्सने भारताचे पहिले अणु अभियांत्रिकी डिझाईन केंद्र कोडीन सुरू करण्यासाठी कोणत्या भारतीय संस्थेशी सहकार्य केलेलं आहे? तर कोडीन जे आहे ते IIT हैदराबाद सोबत काय केलेलं आहे तर सहकार्य IIT हैदराबादने केलेलं आहे. सो बेसिकली कोडीन जर आपण पाहिलं तर सेंटर फॉर डिझाईन एक्सलन्स इन न्यूक्लिअर इंजिनिअरिंग हे त्याचं फुल फॉर्म आहे. तर हे जे कोडीन केंद्र आहे ते स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय तर भारताची जी नागरी अणुऊर्जा क्षेत्र आहे त्यामध्ये भारताचा खाजगी सहभाग जो आहे तो प्रायव्हेट सेक्टरचा सहभाग वाढवणं आणि 2047 पर्यंत अणुऊर्जा उत्पादन 100 गिगावॅट पर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य साध्य करणं हे याचं उद्दिष्ट आहे. मग या न्यूक्लिअर इंजिनिअरिंग डिझाईन सेंटर म्हणजे नेमकं काय तर बेसिकली अणु अभियांत्रिकी डिझाईन केंद्र जे आहे ते एक प्रगत संशोधन रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं केंद्र आहे, ज्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प, अणुभट्ट्या आणि उपकरणांचं डिजिटल डिझाईन आणि सिम्युलेशन तयार केले
जातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने जून 2026 मध्ये SolarOne नावाचा आपला पहिला अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह कार्यान्वित केलेला आहे? तर SolarOne नावाचा आपला पहिला अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह अमेरिकेने कार्यान्वित केलेला आहे. सो SolarOne जर आपण पाहिलं तर याचं फुल फॉर्म आहे स्पेस वेदर ऑब्झर्वेशन ऍट L1 टू ऍडव्हान्स रेडिनेस 1. सो याचं संचालन जे आहे ते अमेरिकेच्या राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासन NOAA ने केलेलं आहे. मग उपग्रह म्हणजे हा बेसिकली जो हे सॅटेलाइट लॉन्च करणार आहेत तर हा सूर्य आणि पृथ्वीचा जे मधला बिंदू आहे लँग्रेज 1, सो L1 L2 हे तुम्ही पाहिलं असेल तर त्यावरती स्थित केलेलं आहे. सौर घडामोडी आणि अवकाशातले जे काही हवामान आहे त्याच्यावर कंटिन्युअसली लक्ष ठेवणं आणि जे काही सोलार फ्लेअर्स येतात, सौर वादळ वगैरे येतात तर त्याची पूर्वसूचना देणं हा त्याचा मुख्य उद्देश असणार आहे. 24 सप्टेंबर 2025 ला प्रक्षेपण केलं होतं फाल्कन 9 स्पेसएक्सचं रॉकेट आहे त्याचा यूज केला होता. संपूर्ण भारतामध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने योग पार्क पोर्टल सुरू केलेलं आहे? तर लक्षात ठेवायचे आयुष मंत्रालयाने योग पार्क पोर्टल सुरू केलेलं आहे. कशासाठी? तर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी हे सुरू केलेलं आहे. सो मध्य प्रदेश मधील खजुराहो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय योग दिन जे झालं होतं 2026 तर त्यामध्ये 25 दिवसीय पूर्वतयारी कार्यक्रमादरम्यान आयुष मंत्रालयाने राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते योग पार्क पोर्टलचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे. मग नागरिकांची जी काही डेली लाईफ आहे, डे टू डे लाईफ मध्ये योग, ध्यान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा समावेश करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिन 2026 केव्हा साजरा केला जातो? तर लक्षात ठेवायचे 17 जूनला जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिन साजरा केला जातो. वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिन जो आहे या वर्षीची थीम होती रेंजलँड्स रिकॉग्नाइज रिस्पेक्ट रिस्टोर. तर जमिनीचा ऱ्हास, दुष्काळ या गंभीर समस्या ज्या आहेत त्या जागतिक स्तरावरती त्यांच्या संदर्भात जागरूकता निर्माण करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी जून 2026 मध्ये कोणत्या राज्यात एकात्मिक जल उद्यान, इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क आणि राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या NFDBच्या प्रादेशिक केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे? तर लक्षात ठेवायचे बिहार करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 2 बिहार. बिहारने काय केलेलं आहे? राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या प्रादेशिक केंद्राचं आणि इंटिग्रेटेड ॲक्वा पार्कचं उद्घाटन केलेलं आहे. सो जे राजीव रंजन सिंह आहेत बिहारचे मुख्यमंत्री, सम्राट चौधरी आहेत, यांनी मिळून केंद्रीय मंत्री आणि तिथले मुख्यमंत्री यांनी मिळून याचं बिहारमधल्या भोजपूर येथे काय केलं तर उद्घाटन केलं. तर यामध्ये उद्दिष्ट आहे की बिहारचा मत्स्य व्यवसाय जो आहे त्या क्षेत्राचं आधुनिकीकरण करायचं, मत्स्य उत्पादनामध्ये आत्मनिर्भरता वाढवायची आणि स्थानिक रोजगार निर्माण करायचं हे यामागचं उद्दिष्ट आहे. जून 2026 मध्ये सिंगापूरमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या CBN ॲट 361 डिग्रीज पॉलिमॅथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पुस्तक आणि लेखक इम्पॉर्टंट असतात आपल्यासाठी. तर शाखामुरी श्रीनिवास प्रसाद हे या पुस्तकाचे लेखक आहेत. सो इंग्रजीत भाषांतर जर आपण पाहिलं या पुस्तकाचं तर निवृत्त IAS अधिकारी KV सत्यनारायण यांनी केलंय. सो हे पुस्तक जे आहे ते ज्येष्ठ पत्रकार शाखामुरी श्रीनिवास प्रसाद यांनी लिहिलेलं आहे आणि आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत N चंद्रबाबू नायडू यांनी घेतलेले जे प्रमुख निर्णय आहेत त्यांचा आढावा या पुस्तकात केलेला आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचे म्हणजे विपोचे जाहीर केलेल्या 2025च्या पेटंट सहकार्य करार PCT क्रमवारीमध्ये अव्वल 20 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी कोणती ठरलेली आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर येणार आहे जिओ प्लॅटफॉर्म्स. जिओ प्लॅटफॉर्म्स ही काय ठरलेली आहे? ती कंपनी ठरलेली आहे. मग जर बघितलं तर जिओ प्लॅटफॉर्म्स 2025च्या या यादीमध्ये 320 स्थानांची मोठी झेप घेतलेली आहे आणि त्यानंतर 20वे स्थान जे आहे ते पोचलेलं आहे. सो जिओ प्लॅटफॉर्मने 31 मार्च 2026 पर्यंत ग्लोबल लेवलला 6817 पेटंटसाठी अर्ज दाखल केलाय. त्याचबरोबर 1009 पेटंट जे आहेत ते मंजूर झालेले आहेत. मग नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि डेन्मार्कच्या राष्ट्रीय संग्रहालयाने इसवी सन
1619 मध्ये भारतात आलेल्या कोणत्या डॅनिश जहाजाच्या पाण्याखालील पुरातत्वीय संशोधनासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ओरेसून. ओके, ऑप्शन नंबर 2 हे इथे करेक्ट आन्सर येणार आहे. मग थोडंसं याबद्दल इथे इन्फॉर्मेशन बघूया. ओरेसून जे आहे ते भारतात पोहोचणारं पहिलं डॅनिश जहाज मानलं जातं. 17व्या शतकामध्ये पॉंडिचेरी मधील कराईकल जवळ त्या किनाऱ्याजवळ अडकलेल्या ऐतिहासिक डॅनिश जहाज जे आहे ओरेसून, तर त्याच्या अवशेषांचा शोध घेणं आणि त्याच्या दस्तऐवजीकरण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डेन्मार्क बद्दल जर आपल्याला बघायचं झालं तर डॅनिश क्रोन हे त्याचं चलन आहे आणि कोपेनहेगन ही काय आहे? डेन्मार्कची राजधानी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचं करंट अफेअर्स इथे आपण कंप्लीट केलेलं आहे. घटकपूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर विजेता बॅच फी फक्त 499 रुपये आहे. अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आपल्या टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करा, म्हणजे अपडेटेड राहाल, छान छान इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तर आय होप हे सेशन आवडलं असेल. जाता जाता मला सर्वांनी एका टेस्ट क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय, ते म्हणजे आयुष मंत्रालयाने सुरू केलेलं नवीन पोर्टल कोणतं आहे? तर आजच्या लेक्चरमध्ये जे सांगितलेलं आहे ते, ठीक आहे, आयुष मंत्रालयाने सुरू केलेलं नवीन पोर्टल कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सो लेक्चरला लाईक करा, आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र. थँक्यू व्हेरी मच.